सर, IIT, NIT, IIT आणि GFTI या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये नेमका मुख्य फरक काय असतो? तर मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा हा सांगितलेला आहे तुम्हाला की IITचे जे आहेत 23 IITs आहेत, NIT 32 आहेत, IIIT 26 आहेत, GFTI 40+ आहेत. तर हे जे काही कॉलेजेस आहेत तर ह्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर IITच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला JEE ॲडव्हान्सचा स्कोर येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर मेन्सच्यासाठी तुम्हाला NIT IIIT GFTI जे आहे त्याला JEE मेनचा स्कोर, त्याचबरोबर तुमचं टॉप 20% स्कोर येणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व तुमचे सेंट्रलच्या जे सर्टिफिकेट फॉर्मॅट आहे त्यामध्ये असणं आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्हाला जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती IITच्या ॲडव्हान्सच्या रँकवर होत असते. NIT IIIT GFTIची ही जी आहे ती तुमच्या JEE मेनच्या रँकवर होत असते. आता ह्यामध्ये जे IITचे आहेत ते ऑल इंडिया कोटा असतो आणि IIITचा ऑल इंडिया कोटा असतो. पण NITमध्ये तुम्ही जर नागपूरला अप्लाय करत असाल आणि जर तुमचं महाराष्ट्रातून 12वी झाले असेल तर त्याला होमस्टेट आपला महाराष्ट्र येत असतो आणि बाकीच्या स्टेटला आपण OS मधून जात असतो. हा यामध्ये प्रमुख फरक असतो. धन्यवाद. जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर नक्कीच तुम्ही श्री महालक्ष्मी काउन्सिलिंग सेंटरला संपर्क करावा. धन्यवाद. थँक्यू.